घरातील ज्येष्ठांच्या परिस्थितीवर आणि खास करून ज्यांची मुलं परदेशात किंवा बाहेरगावी नोकरी शिक्षणासाठी गेलेली असतात अशा ज्येष्ठांच्या परिस्थितीवर प्रामुख्याने मुलं आणि पालकांच्या भावनिक नात्यावर भाष्य करणारा जुनं फर्निचर हा सिनेमा 26 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। या सिनेमाबाबत स्वतः सिनेमाचे दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना माहिती दिली। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। पिक्चर जसं जुनं फर्निचर नाव आहे, जर ट्रेलरमध्ये दिसतं, इट इज फ्लाईट आज सिनियर सिटीजनची या देशात 1.7 मिलियन म्हणजे 17 लाख अबॅन्डन्ड सिनियर सिटीजन म्हणजे ज्यांना एक खूप म्हणजे हार्ट टचिंग गोष्ट होती। एक माणूस होता, त्याला आवडला आणि मग ते मुलगा आला की चला आपण मी अमेरिकेत राहतो, चला आता तुम्ही आता त्याच्यानंतर माझ्यावर अमेरिकेतच राहायचं म्हणून मग इथे सगळं त्यांची काय प्रॉपर्टी होती जागा बिगा विकून त्यांनी एअरपोर्टला अमेरिकेला यायचं म्हणून घेऊन गेला आणि मग त्यांना बसवलं तिकडे आणि मग गेला, म्हणाला पाणी घेऊन येतो आणि ते बिचारी बसले तिकडे तास 2 तास, त्यांना कळे ना। मग विचारलं काय आहे तर त्यांना कळलेलं त्यांना तिकडे एअरपोर्टवर ठेवून अमेरिकेला निघून गेले। असे कित्येक VT स्टेशनला येऊन सोडून जातात, पाणी आणायला जातो म्हणून सोडून जातात, वारीमध्ये सोडतात। म्हणजे त्यांना काय कसं काय विकृती आहे म्हणजे। आणि मला असं वाटतं की कोणीतरी असं एक अपील केलं ना, हल्ली मला ना मी ना फार ॲनिमल लवर नाही, म्हणजे मला त्रास होत नाही ॲनिमलचा, पण फार नाही। मला वाटतं मी आपण आधी माणसं जपूया आणि मग पण ना मी खूप वेळा असं त्या इडियट फोनवर कधी कधी ते अरे हा ॲडॉप्ट करतोय काऊन कुत्रा आणि मग त्याला ॲडॉप्ट करायला साधारण 50 रुपये असतात। तसंच आपण ह्यांचं पण करू शकतो का? खूप लोक आहेत की ज्यांना घरात आजोबा आवडेल ठेवायला, पण कुठेतरी आपली सेन्सिटिव्हिटी कमी झाली। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। माझ्या लहानपणी आम्ही फोन अप्लाय केलेला 500 रुपये भरून MTNLमध्ये, तर वेटिंग लिस्ट मला 25 वर्ष सांगितली। 52 घरं होती आमच्या कॉलनीत, त्यात 4 फोन होते। मग ते 4 फोन सगळ्यांनी वाटून घेतलेले केअर ऑफ नंबर म्हणून, आणि मग आला फोन की मग तिकडून कोणतरी माणूस यायचा। पण तो दिवस असा एक माणूस त्यावेळेला होता ज्याच्या घरी फोन होता आणि त्याची घरी सगळ्यांना सांगून ठेवलेलं की कधीच कोणाला सांगायचं नाही की बोलवायला कोणी नाही आहे। तुम्ही उचललात ना फोन, मग दरवाजा आड करा आणि त्याला जाऊन बोलवून आणा। असा माणूस मला कॉलेजला तो रोज माझी वाट बघायचा। मला तो स्वतः खूप मोठ्या पोस्ट होता मॅनेजमेंट, तो ऑफिसला उतरलं की मला ऑफिस सोडायचा। कॉलनीत काही फंक्शन असेल तो सांगायचा की काय वर्गणी घेतात, कोणाला फोर्स करू नका, तुम्हाला जेवढे कमी होतं मी। एकदा मला अचानक फोन आला की ते ओल्ड एज होममध्ये नार्वज, मी असा माणूस ओल्ड एज होममध्ये, आणि मी गेलो पहिलं काय बघितलं की त्यांनी ना ट्रॅक पॅन्टच उलटी घातली, म्हणजे कोणाचं लक्षही नाही तिथे। आणि तिकडे सगळंच इतकं सॅड होतं ना, म्हणजे रडत होते काही लोक तिकडे की आम्हाला आणून टाकलं इथे, टाकलं आहे हा शब्द होता। तर ते इट वॉज पथेटिक। म्हणजे एवढं काय आहे की तुम्ही नाही काळजी घेऊ शकत। तशी खूप गोष्टी आहेत ज्या तर त्या कुठेतरी आणि ह्या पिक्चरमध्ये मी काही तत्त्वज्ञान शिकवलेलं नाही। मी त्यांना सांगितलं की आई वडील काहीच मागत नाही तुमच्याकडे, ते फक्त मागतात संध्याकाळी आल्यावर खांद्यावर हात ठेवून विचार की बाबा कसे आहात। जुनं फर्निचर हा सिनेमा समाजातील सत्य परिस्थितीवर भाष्य करणारा सिनेमा आहे, त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। याच कारणातून पुण्यातील लोटस लाईफ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं सिनेमाचा विशेष शो आयोजित केला आहे। याबाबत संस्थेचे संचालक सत्यप्रभा गिरी यांनी माहिती दिली। नमस्कार, माझं नाव सत्यप्रभा गिरी, लोटस ग्रुपचा संचालक। लोटस लाईफ फाउंडेशन म्हणून आम्ही एक सामाजिक संस्था चालवतो। ह्या सामाजिक संस्थे थ्रू समाजाला लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी करतो। त्यात महेश मांजरेकर हे आमच्या कंपनीचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत। त्यांनी आत्ता जो नवीन मूवी बनवला आहे जुनं फर्निचर, तो पण समाजाच्या दृष्टीने बनवला आहे। त्यात समाजाला देणारा एक खूप मोठा संदेश आहे।
मी सविस्तर त्या विषयाबद्दल बोलत नाही, कारण तो तुम्ही मूवी बघून समजून घ्यावा. आणि त्यात दिलेला संदेश जो आहे तो मला खूप महत्त्वाचा वाटला आणि लोटस लाईफ फाउंडेशनतर्फे हा संदेश संपूर्ण समाजाला पोहोचला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. त्या अपेक्षी असल्यामुळे हा मूवी प्रमोट करायचं आमची इच्छा आहे आणि माझी अपेक्षा आहे की प्रत्येकाने हा मूवी बघावा. नवीन पिढी आणि जुन्या पिढीच्या नात्यावर हा मूवी आहे आणि हे प्रत्येकाच्या घरात आहे. हे कुठलंही असं घर नाही की या घरात हा विषय नाही. आपल्या प्रत्येकाच्या घरात असलेला हा विषय तुम्हाला दिसणार आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला दिसणार आहे आणि त्याला घेऊन तुम्ही तुमचं घर सांभाळू शकता. ह्या विषयावर परत माझी आग्रहाची विनंती आहे की प्रत्येकाने हा मूवी बघा. आजकालच्या आधुनिक सिनेमांच्या जगात समाजातील सत्य आणि विदारक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या सिनेमांची संख्या कमी होत चालली आहे. मात्र सध्याच्या बदलत्या युगात अशाच सत्य परिस्थिती मांडणाऱ्या सिनेमांची गरज असल्याचं अनेक जाणकार वेळोवेळी सांगत असतात. आणि असाच एक सिनेमा घेऊन समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न महेश मांजरेकरांनी जुनं फर्निचरच्या माध्यमातून केलाय.